सुस्वागतम स्वागतम करने के बाद तमाम रसिक बंधू भगिनींना शाहीर मानाचा मुद्रा करतो आणि दुसऱ्या बारीला सुरुवात करतो. हा बुआल दुसऱ्या बारीत बुआल हॅलो 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 अरे मी याला चालवणार हॅलो हॅलो म्हणे हॅलो हॅलो हे बुआ आता गेलो जेवढं पाहिजे तेवढं हॅलो अजून म्हणतात की काय सरड्याची धाव कुंपणापर्यंत हा सरडा रंग बदलणार आहे बुवा हा सरडा आहे ना रंग बदलणार आहे लक्षात असू द्या. आणि बुवा सारखं म्हणतात जीवन बुवांना मोठं वड्याची पडली होती बुवा मेलेल्या आईचं तू पेय नाही हे सांगितलं पहिलं आपलेच दात आणि आपलेच होत म्हणून हा बेकार असो बुवा तुम्ही शब्दाचा अर्थ करणार आहे बेकारचो शब्दाचा अर्थ तुम्हाला चांगला माहिती नाही तर आपल्यात ती मराठीत चिमी होती बेकारचोड होते की नाही आपण म्हणतो बेकारचोड्या तसा नाही अर्थ त्याचा तुम्ही समजायचा मला म्हणतात की चिंबन बुवा म्हणजे मी म्हटलं ना माझ्या कॉप्या करतात म्हणून काय म्हणे तू उदित नारायण नाहीस उदित नारायण मी म्हटलोच नाही बुवा मला मी जे गाणं गातो ना त्याच्यानंतर त्या झाली तुम्ही चोरता हे म्हणायचे बुवा. अजून म्हणतात की बुवांचा 9 दिवसाचा उपवास आहे म्हणून बुवांचा आवाज लागला आणि आज खरोखर अच्युत सांगतो आवाज बुवांसोबत जेवढे कार्यक्रम केले ना माझा आवाज कधीच नाही लागायचा त्याच्या मागचं कारण मला माहित नाही पण सेंचुरी केलेला कलाकार हा नमनाचे कार्यक्रम बुवा 10 कार्यक्रम ऑन दी स्पॉट स्टार्ट टू एंड बुवा गायलेला शाहीर आहे तुमच्यासोबत का नाही लागत ते तुम्हाला माहिती फिरव वाजून घ्यायचं आहे जरा ही बार मारायचा काळजापर्यंत गेला पाहिजे खालीच फाटलं पाहिजे या जीवनला बुवा तुझा बार पोरपर्यंत ना तुला दुसरा जन्म घ्यायला नाही कालीच फोडायला मर्दाची जात आहे नवरात्रीचा 9 दिवसाचा उत्सव चालू बुवा व्यासपीठावर तुला लाज वाटली पाहिजे म्हणतो माझा आजोबा माझ्या सोबत आहे म्हणून रंगमंचावर मी आलो आणि एक तर दोषणात आहे याची लाज बाळायला दी आग्रह असतं म्हणतो आयोजकांचा आग्रह असतो मी आमचा कार्यक्रम केला असो दे हे तुमचे धंदे आहेत पैसे कमवायचे रंगमंच जर खरोखर तुला मानत असेल ना रंगमंच व्यासपीठाला
सातची बारी केली नसतेस, सात चढवून म्हणून विषय घेतो बघ. शॉर्टकट मध्ये बोलणार आहे मित्रांनो. मला सुद्धा उद्या कार्यक्रम आहे. हे येडे 5-5 गाणी म्हणणार, दुसरे मध्ये फक्त लाल कायम स्वरूपी लाल. आणि बुवा माझ्या समोर लाल नगराची पिवळी करून सोडून तुझी भरपूर जणांची सोडली, भरपूर जणांची पिवळी केली मी. अशी रजनी ना बोल एक दिवस रडत जशी. अरे लागलेला डाग हा कधी घासून जाईल का, आणि सतरा घरे फिरणारी माझ एका घरात राहील का. हो द्या तुझा नमाज लगीन गे, मग माझ मी बघीन. बोवानी विषय घ्यायच्याकडे गायले बुवा, बरोबर मी तुझ्याकडे शर्मंदती मागतो. हो शाहिरांसाठी टाळ्या वाजवायचा मनाचा मुद्रा करतो बुवा. दुसरी बारी सादर करणार आहे पण तुझा काढतोस ना बुवा चांगला लागतो. मी ज्या दिवशी ज्यावेळी बुवा तुमच्या सोबत कार्यक्रम त्या दिवशी त्यावेळी बोललोय, ज्या दिवशी ठाचणीचा बरोबर आम्ही घालीन ना एका बारा तुला आडवा धरतो बस. अशी आहेस तू माकड. हे बुवा विषय शास्त्राचा आहे. अशी आहेस तू भाकड दिसे चेहऱ्यावर माकड. अरे असा आहेस तू भाकड दिसे चेहऱ्यावर माकड. नको वागूस तू वाकड, तुला माझा लावीन मी बोकड. नको वागूस तू वाकड, तुला लावीन रे बोकड. लावीन रे बोकड. नको वागूस तू वाकड, तुला लावीन रे बोकड. अशी आहेस तू भाकड चेहऱ्यावर माकड. आहेस तू भाकड चेहऱ्यावर माकड. नको वागूस तू वाकड, तुला लावीन रे बोकड. बुवा तुझा टाल वाजवून टाल आणि खरोखर तुझा टाल फुटलेला आहे त्याच्यात मजा काय वाजवणे. मला काय म्हणे नमन बुवा तुझी ढोलकी वाजवेल मृदुंगासारखा टामटूम टामटूम वाजव. नमन आय लव्ह यू बुवा. बारीक येऊन पपी घे. बुवा म्हणतात की बुवा मी गरम घेतो गरम. अरे मेल्या चमच्यावर खाल्ला तरी बूच खातोस तू. बुवा काय म्हणतात मी गरम घेतो बुवा. आता नवरात्राचे 9 दिवस
बुवाला म्हणायचंय, मी मान्य करतो, बुवाला म्हणायचंय की 9 दिवस उपवास आहे म्हणून. हे बुवा तू गरम घे नाही तर थंड घे, माझं काही जात नाही. गरम घे पण बुवा एक दिवस असा थांबा टाकीन ना मी गरम गरम कालचा पर्यंत झोपल बुवा तुझ्या कालचा पर्यंत आणि दिवस जातील 9 महिन्याचे लक्षात ठेवू. अजून म्हणतो की बुवा म्हणले इज माय फ्रेंड शिमन बुवा झिगम झिगम आणि झिगम. अरे याला मी झिगमच म्हणलो म्हणून तुला मी काय म्हणतो बघ, इज माय गर्लफ्रेंड. ए पाणी कम तू निकम, तू लायकी जवळ नाही बायको म्हणायचं विषय आहे बुवा, विषय आहे म्हणून काय म्हणतो बघ. अरे बिनकामाचा तू जो माझा हलवत बसला बुवा बोचा. हा बुवा बाईची बाजू म्हणणार, मी पुरुषाची रस. अरे बिनकामाचा आहे जो माझा हलवत बसला बुवा बोचा. तुझा वर भोकडावर स्वार तुला लावलंय घामान, तुला लावलंय घामान. खाली सुजलंय सामान, खाली सुजलंय सामान, तुला लावतो मी जोमान, तुला लावतो जोमान. रेडा माहित नाही, रेडा लागला तर किती लागतो जोरात, पण बैल जर लागला ना बैल रेस मध्ये तुझ्या जोडीला तर तुझी पळायची लायकी नाही बघायच्या सोबत. रेडा चिखल बघून चिखलातच बसणार आहे की नाही. रेड्याला पाणी जास्त अधिक आणि मेला पार्वतीची बाजू म्हणतो तू पार्वतीची, म्हणून तुला म्हटलं होतं की नवरात्र तुमची दुर्गा माता आहे आणि गणपतीचं नाते सांग तुझी लायकी नाही होती. अजून म्हणतो की रेड्याची झोपी दिवाळीकडे आमच्याकडे होतात रेडे, तू माझ्याकडेही तुला दाखवतो बैल कसा लागतो तो. आमच्याकडे झोपी होते बैलाची रेस, यांच्याकडे रेडे म्हणून हे येडे. एक विषय मित्रांनो, तुझ्या हुशाऱ्या तुझ्याच साऱ्या घशात घालीन रे, तुझ्या हुशाऱ्या तुझ्याच साऱ्या घशात घालीन रे. धरून नियम करीन नियम घाटीव मारीन रे, धरून नियम करीन नियम घाटीव मारीन ती सुद्धा म्हणणार बुवा चुकला असतो दोनदा, म्हणून दुसऱ्याला कधी चुकीचं ठरवू नको. बुवानी कवळ्यांची कधी चिमला माझा प्रिय सखा बुवाच्या कवळ्यांचा आवाज येतो. चिमला माझा प्रिय सखा तुला चढली रे बाबा सांग मला सोडून गेला. अरे म्हणे
या गोकुळच्या राधा, या गोकुळच्या राधा. अरे बुवा कृष्णाने 108 पटवलं. राधेला सोडून गेला त्यांना मान्य करी. काय म्हणतात? या गोकुळच्या राधा. 50 कळते बुवा. आधी एकच केलं राधा, ती सुद्धा कृष्णाने ठरवलं नवऱ्याची असताना बुवा. हे ब्रह्मज्ञान मला सांगायचं नाही तुम्ही, फक्त स्वतःची लाज असू द्या ठरवायचं. इस गुलशन में तुम आए हो सावन की तरह. विषय अनुभव विषय बघा काय म्हणतो. अरे भीक मागणाऱ्या गड्या का तू मारतोस या मुल्या. अरे या देव्याशी नडताना तू छठी पहिली घाल. अरे या देव्याशी नडताना तू छठी पहिली घाल. अरे स्वर झालो मी रेड्यावर. ज्यावेळेस बुवा साक्षात महिषासूर शक्तीला पार्वती मागायला गेला तेव्हाचा विषय. अरे या देव्याशी नडताना तू छठी पहिली घाल. स्वर झालो मी रेड्यावर तुझ्या बायकोची करीना हात. सार झालो मी रेड्यावर तुझ्या बायकोची करीना हात.
नवरात्रीचा 9 दिवसाचा उत्सव तुझा मांडीला हो उत्सव तुझा मांडीला अंबाबा दस तुझा भेटीला अंबाबा तुझ्या
Sayo